नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. मंडळी, सगळीकडे बाप्पांचं आगमन झालंय आणि त्यांच्यासाठी गोडगोड मोदकांचा प्रसाद तयार आहे. आणि अशातच सुग्रास विनोदाच्या मिष्टांनांनी या उत्सवाचा गोडवा आणखी वाढवण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार. मंडळी, गणपतीतल्या भजनांच्या निमित्तानं लग्नाचं बाशिंग बांधायला बघतायत गावातली काही तरुण पोरं. बघूया त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होतोय का ते. यासाठी तुमच्या समोर येत आहेत किरसाल गावातले अतरंगी गावकरी. माझो बबनो गो बाई गो, किती वाढलो माझो पोर मुंबई जाऊन. काय रे, किती काम करशीत रे. होय 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 आये होय गे आये. हा, आज भजन कोणाकडे आहे? पेडणेकराकडे. होय काय? होय. मी काय म्हणतो, पेडणेकराकडे भजन झालं की लगेच वाईंगणकराकडे जायचं. करांकडे मिसळ आहे आणि भजी पण आहे ना. भजीचं. आणि मुलात कसं या आहे, चला लवकर. मोरे काका. अरे तू बबनची पोरगी ना ग. हो, मी पाया पडते. बबन आलाय काय? हो, दादा आलेत ना. बबन आलाय. अरे बापरे, आता बबनला भेट आहे. हवा बबन. हा? ओ बबन. अरे मेल्या प्रभा. अरे कसं मस्त मस्त. कधी इलस कधी. हा? अरे इलस कधी. मेला झालं 2 दिवस. पण साखरमानी झालोस तरी ना, कुकारी काय विसरलोच ना तू करा कशा विसरेन? हा? वा वा वा, छान छान. मिळाल्यानु भजन पेडणेकराकडे हा ना, हाय काय करतो तुम्ही हैसर इलाव, आता तिकडे जाऊन सूर लावून काय उपयोग. नाही तर काय. हा मेला बंटी ना. होय तू. मेला बंटी हा रातच्याला गॉगल लावून खाय जातस. दादानु गाव डेव्हलप झाला ना, ह्याच्यातनं क्लिअर दिसता. होय काय? मरतत मेले, शायनिंग ही मारत. ए बन्या, हो, आज कशी वाट चुकली. नाही तर हैसर आजी मेली काय जिती आता काय बघणार नाही. नाही अजय, माका काय वाटता, गावातली म्हातारी मंडळी आहे हा. ना, त्यांची जबाबदारी तरुण मंडळींनी घेऊ कोई अशी माका वाटतं, म्हणून मी हैसर इलय. बाकी तू बरी असस नाही. माका काय धाड भरली. दहीहंडीच्या खालच्या थराक नव्हता आता पण मायताना. माका विचारता. ए तू कुठे गेली होतीस ग शिवाली? दादा, घरात रेंजच नाहीये, मला कंटाळा आला, सो मी बाहेर गेले. तुम्हाला रेंज होईया. तुमच्या अंगणात इथे कोपऱ्यात गेलात ना, मस्त रेंज येते. या दाखवता. ठीक हैसर या. आहे. हैसर इथे कोपऱ्यात इथे गेलात ना. बाहेर किती रेंज आतच हा. आत हा म्हणजे म्हातारे, हा. तुझ्या आतल्या खोलीत केवढी रेंज हा, या मी दाखवतोय. ओके, फाईन. तुका कसा माहित रे. माका कसा माहित रे? हैसर ये. अशी काय करतेस म्हातारे? मागल्या टायमाला ना तुझं फॅन दुरुस्त करून आलेलं, तेव्हा फॅनच्या खाली उभं राहून युट्यूब वर व्हिडिओ बघितला आणि फॅन दुरुस्त केलं. युट्यूब युट्यूब मस्त रे. तुझ्या औषधीच्या गव्हाचे पाते दुरुस्त करत होता. म्हातारे, माझ्यावर प्रेम करतोस म्हणून एवढा बोलशील. अरे ह्यांचा काय हा? दादा ओळख. अरे आहे शिवाली. हा, दादा. आपल्या गावातले आहेत म्हणजे हे बघ, हे मोरे काकांना तर ओळखतेस. हा हा बेटकरांचा श्रमेश. लोक मला प्रेमान बंटी म्हणतात. मला कोण प्रेम करता तुझ्यावर? हा बने बने. हाय. आणि हा शिवलकरांचा पम्या. हाय. 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 हैसर ये. बसतय हा. नाही, ऍक्च्युली दादाने तुमच्या सगळ्यांबद्दल मला सांगितलंय. हा. म्हणजे मुंबईला ना दादा तुमच्याबद्दलच बोलत असतात. गावाक विसरून कसा नाही, जातात? नाही, हा, तर- मग. दादा, काय मुंबईतनं काय खाऊ बिऊ आणलायस काय तू? हा? की फक्त सुंदरच आणलायस? काय खायला बिला चविष्ट काय आणलायस की नाही? हा. वाटलाच माका मुंबईचे खाऊ खाऊ किलत. ए जा वाडगा घेऊन ये. हा. मी जाऊ मदती. कशा? मेला वाडगा आणूचा, ड्रम ना आणूचा. बस हैसर ये. माहीत झालो भेटतो काय रे हल्ली. अरे मी- होय ना. ये अरे, बाय. काय दादानू
मुंबईत पण चुरमुरेत आणलं काय चुरमुरे मेल्या वाडगो मुंबईचा चुरमुरे इथलंच चांगला ए तुमका भजनक जावचं नाही एक मिनिट दादा हे ढोलकी आणि ते टाळ कशासाठी म्हणजे तू काही आपल्या घरात ठेवलंयस का अगं नाही बाळा ते पेडणेकर काका नाहीत का हा त्यांच्याकडे भजन आहे आपल्याकडे नाहीये नाही आपल्याकडे नाही डॅडा मला लाईव्ह बघायचं होतं भजन आणि मी कधीच बघितलं नाहीये यार मला खूप आवडलं असतं डॅडा तुला बघायचंय हो आम्ही दाखवू शकतो लाईव्ह होय आता इथे हा अरे काय दाखवू शकतो गणपती पेडणेकराकडे ह्यांच्याकडे गणपती हा पण पेडणेकर एवढा सुंदर आहे काय ते राहायला आणि गणपती तिकडे असलं तरी गवर इकडे आहे ना हा? नाही ते तिका लाईव्ह बघायचं आहे ना आणि गावकरी म्हणून आपली काहीतरी जबाबदारी हा मोऱ्या. पुढे मागे आमचे संबंध जुळतले बरोबर प्रभा गावकरी हा, पोरीत बघूच एक गाणं होऊन जाऊ दे ए, मी घेऊ गजर घेऊ मी गजर. तू गाणार आहे डॅडा अगं लहानपणी भजन गाजवले तुला नाही माहिती डॅडाचा आवाज Oh my God, I'm so ए, चल, excited. चालते मागं, मागं. गजर घेऊया गजर घेऊया ओके हा? डॅडा एक मिनिट, प्लीज प्लीज छान गा प्लीज प्लीज बने मिया काय म्हणतोय काय रे आज मिया ढोलकी वाजवलंय तर किती आहे रे तुका वाजू घेता आज माझा हात ना असं सुरसुरता अरे एवढी वर्ष मी वाजवतोय तू काय वाजवतस एवढी वर्ष वाजवतोस मग आज दम घे ठीक आहे आमच्या दोघांपेक्षा मी वाजवते अरे, ए, मी मेल्यानं वाजवतोय. वाज चालते तिकडे नाही वाज चालते नाही नको नको चला उभं राहा मेल उभ्यान करू जा उभ्यान करू जा मा लेखी बघू जा चला रेडी आहे गणपती बाप्पा हाऊ एनर्जेटिक आणि तुम्ही किती छान वाजवलं डॅडा आय लव्ह यू डॅडा आय लव्ह यू अगं मुंबईला गेलो म्हणून नाही तर इथे बुवा झालो काय बाबा? डॅडा कमाल आहेस तू छान नाचलात दोघं पण वा डॅडा मी खूप एक्साइटेड झाले आणि मला खूप एनर्जी आली आहे मला पण गाणं गायचंय गाणं मला पण गाणं गायचंय गा गाऊ गावा गावा हा, गाणं गाणं बापरे अरे काय करतोस मला म्हातारे का वय आहे ना तुझा ऐकतं काय वाजूक लागला अरे वाजूला मोर सगळे पाहिले तिकडे जंगलात काय भारी नाचते डॅडा आजी एनर्जेटिक आजी जीव काढल्या आवडला जीव काढले नाही ते काय येस आतमध्ये किचन मध्ये डालीचा पिठला झाला असेल बरं झालं डॅडा तू हट्ट केला आणि मला इथे घेऊन आला मग नाहीतर मला हे सगळं बघायलाच मिळालं नसतं रे आपली संस्कृती काय असते हे अनुभवायलाच मिळालं नसतं कधी काय आणि डॅडा खरंच बोललेला असतो गावच्या मातीला आणि इकडच्या संस्कृतीला एक वेगळाच सुगंध आहे मग. आणि मला आता असं खरंच वाटतंय की लग्न करावं आणि इथेच सेटल व्हावं चांगली आयडिया लय भारी आहे हो ना खरात येस येवा कोकण आपलोच असा नाही म्हणजे गावात एवढी होतकरू पोरं हत मेहनती हत वाजवतात आणि आतापर्यंत तुम्ही गावातल्या पोरांचा नाच बघलास गाणं बघलास पण त्यांचा प्रेम नाही बघलास शिवा अरे जावई बापू सरप्राईज याला तुझा का जावई बापू ओह माय गॉड अंकित तू काय हे काय मध्येच तू सांगितलं नाही ते काल काम होतं ना आज म्हटलं सरप्राईज देऊ जरा आपण बाजारच गाडीत नाही यायचं ना काम होतं काल मोरानू काय रे आमच्या शिवाचा होणारा नवरा नमस्कार आमच्या जावई बापू होय का? दोघं एकाच कंपनीत कामाला आहेत होय. आयटी मध्ये आयटी आयटी मध्ये आणि कसं असतं आता आयटी वाल्यांना घरूनच काम करू लागतं ना होय काय? असं झालं त्यांचा वा वा चांगलं. गाईज हाय हा माझा होणारा नवरा ओंकी आणि ओंकी तुला सांगते हे इतके भारी आहेत इतके कमाल आहेत ना आता मला एक काय ते गजर काय ऐकवलं आता. हा, गजर गजर. ऐकवला त्यांनी म्हणजे इतका कमाल आहे गाईज तुम्ही प्लीज ओंकीसाठी एकदा परत गाल का चला पेडणेकराकडे भजनाक जाऊचा लवकर ये बाहेर हो येते रे येते दादा मी वाजवलं असतं पण माझा हात दुखतायत आता ए मेल्या पम्या पम्या
चुरमुरे वय नरामलेत IT सुंदर, अति सुंदर, थेट कोकणात घेऊन गेलात आम्हाला. वा प्रसाद काय म्हणाल? वा, याला म्हणतात सागर संगीत परफॉर्मन्स. आहाहा. फार मजा आली. म्हणजे अलीकडं नाही मला पलीकडं नाही पांडुरंगा याच्यात एक बीटिंग टाईम आहेच आणि बीटिंग टाईम इज बीटिंग मध्ये मला अलीकडं नाही किंवा पलीकडं नाही ही एक भावना आहेच. या दोन्हीची सांगड इतकी अप्रतिम घातली की ते फ्युजनचा एक जो इम्पॅक्ट यायला हवा तो इतका अफलातून आला की क्या बात आहे. मला असं वाटतं श्रमेश प्रथमेश तुम्ही हे प्रहसन दिलं होतं पण त्याचं क्रेडिट तुमच्या इतकंच मला असं वाटतं गोस्वामींना दिलं पाहिजे कारण ते बसवलं फार गोड पद्धतीने त्याचं क्राफ्टिंग केलं. इतर वेळेला काय होतं की वरात आली की मग जावई बापू येतात. आज जावई बापू आले आणि वरात निघून गेली असं. फार मस्त, खूप एन्जॉय केलं तुम्ही सगळ्यांनी. वनिता कहर डान्स होता तो मधला तुझा. कहर म्हणजे तो तू तिकडे करताना मला इकडे चक्कर यायला लागली. अफलातून परफॉर्मन्स सगळ्यांचे मस्त, मजा आली, खूप मजा आली. रिलेटेबल परफॉर्मन्स. थँक्यू.